दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एक अपडेट समोर येते। दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। डॉक्टर प्रियांका शर्मा हिला अनंतनागमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। डॉक्टर प्रियांका शर्मा ही हरियाणाची मूळ रहिवासी आहे। तर प्रियांका शर्माचा मोबाईल हा देखील आता सुरक्षा यंत्रणांकडून जप्त करण्यात आलेला आहे। डॉक्टर खालिदच्या घरी डॉक्टर प्रियांका शर्मा ही राहत होती। भाड्याने ती त्याच्या घरामध्ये राहत होती अशी देखील माहिती आता तपासामध्ये समोर येते। आणि याच संदर्भातले माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, अजून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेला आहे, काय अपडेट्स मिळतात? निश्चितच या संपूर्ण दिल्ली ब्लास्ट आणि त्या अनुषंगाने त्याच्या आधीपासून सुरू असलेल्या तपासामध्ये अनेक डॉक्टरांना ताब्यात घेण्यात येते आणि डॉक्टर प्रियांका शर्मा ही मूळ हरियाणाची आहे। त्यामुळे हरियाणातलं अल्फला युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर आता सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अनंतनागमध्ये तिचा अभ्यास सुरू होता। त्यामुळे या सगळ्याचं काही कनेक्शन आहे का आणि त्याशिवाय ज्यांच्या घरामध्ये ती राहत होती त्या घर मालकाच्या ठिकाणी राहत असताना तिचे काही कनेक्शन्स आढळलेत तपास यंत्रणांना जे संशयास्पद आहे आणि त्यामुळे डॉक्टर प्रियांका शर्मा ची सध्या चौकशी सुरू आहे पोलिसांकडून आणि या चौकशीमध्ये अधिक माहिती मिळेल। तिचा मोबाईलही सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे। बरं, ठीक आहे, धन्यवाद सोमेश या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे आता प्रियांका शर्माच्या या चौकशीमध्ये काय माहिती समोर येते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तपासाला वेग आलेला आहे, अनेक डॉक्टर या संपूर्ण प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा डॉक्टर प्रियांका शर्मा हिला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। डॉक्टर प्रियांका शर्मा ही मूळची हरियाणाची रहिवासी आहे आणि तपास यंत्रणांनी आता ताब्यात घेतलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।